विद्याधर वैद्य नावाचा एक मुलगा SYBCom मध्ये शिकत होता. आई धुणे भांड करायची, बहीण पोलिओ झालेली आणि हा अत्यंत चांगला वाचक, प्रचंड वाचक चांगला. त्यावेळेला तो सत्यकथेमध्ये कविता लिहित असे आणि या मुलाने ठरवून आत्महत्या केली. आणि सगळ्यात कळस म्हणजे आत्महत्येपूर्वीच्या कविता लिहिल्या. आत्महत्येपूर्वीच्या कविता. आता आत्महत्येचं आपण समर्थन करण्याचं काहीच कारण नाही. तर तो गेल्यानंतर पुरुषोत्तम पाटाने आणि वारस होणार यांनी त्याच खिडकीतल्या कविता नावाचा संग्रह काढला आणि मला एक परत भेट दिली. शपथपूर्वक सांगतो, मी 3 दिवस झोपलो. आपण लिहितो म्हणजे तरी काय करतो, आपण आयुष्याला समजावून घेण्याचा प्रयत्न. बघा त्याची कविता किंवा तो कसा लिहितो. तो म्हणतो ज्या वेळेला आपण त्याच्या दृष्टीतून पाहतो ना, ते त्यांनी आत्महत्या केली हे समर्थनीय वाटायला लागतं. तो म्हणतो काहीच खरं नसतं, किंबहुना काही खरं असणं वा नसणं देखील खरं नसतं. हॉटेल सुद्धा बंद होतात 2 वाजता आणि वेशीचं देखील पावित्र्य असतं, सौंदर्य राहतं. म्हातारी झाली की माझी बसा जागा आहे. ज्या वेळेला ती तरुण असते त्यावेळेला ती फक्त माझीच असते. असं घाणेरडं जग आहे म्हणून या जगात मला राहायचं. आता बघा, जीवन ग्रंथ नावाची त्याची कविता आहे. समजा अरुण, मी एवढा मोठा ग्रंथ दिला तुला 4 वाजता आणि म्हटलं मला सकाळीच परत पाहिजे बाबा, तू काय करशील? पटापट पाठवू. आता तो इतका कॉम्प्लिकेटेड ग्रंथ आहे की तुला काहीच त्याच्यात उदाहरणार्थ टीव्हीची सर्किट कशी कामं करतात काय वगैरे वगैरे. मग तुला असं वाटलं की अरे मला रेडिओबद्दल त्या व्ह्यूज कशा येतात त्याची माहिती आहे, बघतो खरं जरा. आणि असं काहीच कळायला मार्ग नाही. त्यावेळेला मग बाह्यातकारी जग आपल्याला जाणवतं. लाईट जरा डीम आहे, असं करू थोडंसं चहा मारू, फ्रेश हो, वाचायला सुरुवात. पण काहीच कळायला मार्ग नाही असं त्यावेळेला वाटायला लागते. तर फेकाटा तो ग्रंथ. मित्रांनो, हे झालं एका ग्रंथाबद्दल. अहो, आयुष्य केवढा मोठा किचकट ग्रंथ, आयुष्य केवढा मोठा किचकट ग्रंथ. बघा त्याची ती कविता आहे का. मित्रांनो, एक स्पष्ट सांगू का की मी कुठल्या श्रेणीचा कवी आहे याच्याशी मला खरंच कर्तव्य नाही. पण कवितेने मला ही सोन्यासारखी मित्र दिले नाही. याच्यासारखा दुसरा आयुष्यात मला पुरस्कार मिळाला. ही सतीश आहे, अशोक बाबू आहे, याच्यासारखा दुसरा पुरस्कार नाही मित्रांनो. तर बघा, ते जीवन ग्रंथ नावाची कविता त्याची. केव्हाची ही जीवन ग्रंथाची पाने उलटतोय, विश्व रहस्याचं प्रकरण कुठे गेले कुणास ठाऊक. सूचितही संदर्भ नाही, हातातील ही अस्तित्वाची जळती सिगारेट बोर होते. आपलं आयुष्य कणाकणाने जळणार, काय प्रतिभा. आयुष्य हातातील ही अस्तित्वाची जळती सिगारेट बोर होते, पण ती नसली तरी बोरच होईल. शिवाय पैसे पडलेत ना तिला. शेवटी कंटाळून मी सूर्य पेटवलाच. शेवटी कंटाळून मी सूर्य पेटवलाच. प्रकाशामागून सावली, सावली मागून प्रकाश, पृथ्वी गोल म्हणून त्यांची पाठ शिवणी. अरे कार्ट्यांनो, जरा अभ्यास करू द्याल की नाही, सारखी धावपळ. कुणीतरी तो सूर्य ऑफ करा हो प्लीज, मला झोप येते. ही कार्टी कुणाला म्हटले, दिवस आणि रात्र काय चालवले, थोडासा अभ्यास करू द्या. आता अशा प्रकारच्या ज्या वेळेला आपल्यावर संस्कार होतात त्यावेळेला काय हिंमत आहे तुमची वायू वेगळ्या हे संस्कार असतात. तुम्हाला संस्कार. आता माझी आवड, मी तुम्हाला एक तास काही हातात न घेता इतरांच्या कविता ऐकतो. मी कवी तर मनस्पूर्वक, मी कोणत्या श्रेणीतला कवी आहे वगैरे फार A to Z, फार झेड असलं तरी पण पण मी कवितेचा, मला कविता आवडते. मी कवितेचा रसिक माणूस. आणि दामणकर म्हणा, अशोक म्हणा. आता अशोक बद्दल बघा, हा जो संवेदनशील जे असतं ना, आता बघा दुधी भोपळा, त्याला ती लव असते, अरे याला मी दाद देतो या माणसाला, की काय निरीक्षण आहे या माणसाचं. किंवा सतीश आहे, त्याची आई त्याला लाडवाचा डबा भरून त्याच्या गावी पाठवते आणि त्याच्यामध्ये त्या मुगे निघतात. त्या
लाडवाच्या त्या आनंदापेक्षा त्या मुंग्यांची ताटातूट झाली त्या ग्रुपमधून, याचं या कवीला वाईट वाटतं. मला सांग, हा जो संवेदनशीलपणा आहे ना, हे आम्हाला फार आवडतं. किंवा अरुणची कविता बघा की उद्यान आहे छानपैकी, हिरवळ आहे आणि त्याच्यावर ते कागदाचे गोळे टाकलेले. तो म्हणतो कोड त्या याला आल्या, त्या उद्यानाला कोड आल्यासारखं मला वाटतं. हा जो संवेदनशीलपणा आहे ना, तो फार मला महत्वाचा वाटतो. किंवा बघा ती कल्पना दुधाळ नावाची एक प्रतिमा काय वापरतात ही माणसं. सरनेमी म्हणायची बरं का, ती कविता वाचताना बरं का, त्याच्यामध्ये आता अशोकांनी फार छान म्हटले बरं का, की आजकाल लयबद्ध कविता फार कमी होते. कारण ती शिकवलं गेलंच नाही, किंवा ती फार त्यांना त्रासदायक प्रकरण वाटतं. एखादी गोष्ट सहज साध्य असेल ना मित्रांनो, तर त्याची किंमतच आपल्याला कळत नाही. सहज साध्य असेल ना, त्याची किंमत कळत नाही. पण ज्या वेळेला आता बघा ही भेटणं, ही जी भेट आहे ही सहज साध्य असल्यामुळे मला काही त्याचं वाटतंय पण मला अत्यंत आनंद होतो की ही परमेश्वराची कृपा आहे, एवढीच होण्यासारखी मला माणसं भेटली. आणि अगदी प्रामाणिकपणे सांगायचं म्हणजे यांच्या कवितेचं बोट धरूनच माझी कविता झाली. याच्यामध्ये थोडीच हे नाही, अतिशयोक्ती नाही किंवा काही नाही, किंवा विनय नाही, अगदी वस्तुस्थिती. आता माझी आवडती प्रत्येकावर एक संस्कार असतात बघा. मग पाडगावकरांनी बाबू बोरकरांच्या कवितेचं संपादन केलेलं आहे आणि त्याला विस्तृत अशी प्रस्तावना लिहिलेली आहे. आणि त्यांना प्रश्न विचारण्यात आला बाबू बोरकरांना, तुम्ही एवढी संग्रह लिहिले कविता, तुम्ही समाधानी आहात? ते म्हणाले नाही. आणखी दोनदा मला जगण्याची संधी मिळाली तरी मी समाधानी असणार नाही. हा केवढा मोठेपणा आहे. किंवा आणखी त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला की तुमच्यावर भारत आंब्यांचे संस्कार आहेत, यावेळेला याबद्दल तुमचं काय मत आहे? त्याचं काय म्हणे पाडगावकर, आमच्या वेळेला बापाला बाप म्हणण्याची पद्धत होती. आपल्यावर कोणाचे तरी संस्कार असतातच, खरंच असतात. तर माझी आवडती कवी खरंच तुम्हाला सांगतो दामोदर. सरळ आहे, सरळ दुडणारा कवी आहे. अगदी 8-15 दिवसापूर्वी मी अरुणशी बोललो एका विशिष्ट कवीबद्दल, की नुसते अशी पानं लिहिलेली आणि काहीच कळत म्हणजे तर त्याला म्हणता काय कळायला मार्ग नाही बरं. तर अशा पद्धतीची कविता दुर्बोध वाटायला लागते नाही का. पण मला ती जर दुर्बल वाटली तर मी माझं ज्ञान कमी पडतं ना, म्हणून मी दाद देतो का मग त्या कवितेला, असाही प्रश्न होतो. तर तोही वापो इथं खरं म्हणजे झाला पाहिजे. कविता ही फार नाजूक गोष्ट आहे. आता बघा प्रतिमा ज्या वापरतात त्या कविता त्या किती सुंदर प्रतिमा वापरतात. आता कल्पना दुधाळ उदाहरणार्थ बघा, आता ती शेतकरी बाई आहे, शेतात एक खुपतं असतं. प्रश्न असा आहे की कपडे कुठं वाळत घालायचे, तर समोर एक बांध असतो बघा, त्याच्यावर ते लुगडं तर वारं येतच. ते प्रतिमा किती सुंदर वापरते. ती म्हणले वावटळ आली, वाळत घातलेलं लुगडं नेसून मुरकली. काय सुंदर वाटतं बघा तुम्ही ते. हे जे आहे ना प्रतिमा वापरणं ग्रेट. हा कविता ही आणि सर आमच्या मनी माणशी सतत बोलायची सर, ही कविता ही प्रतिमेची भाषा आहे. मनी माणशी अहो एक तप म्हणजे साधी गोष्ट नाही. मला सांगतो सकस काय लिहितो. एकदा आम्ही असं प्रवासाला निघालो आणि त्यांचे प्राध्यापक मित्र आमच्या शेजारीच बसले ट्रेनमध्ये आणि सरांनी परिचय करून दिला. खरं म्हणजे ते माझ्या वडील सोबत अशा वयाचे. पण त्यांना असं वाटायचं की वय जे असतं ना ते स्पीड ब्रेकर सारखं असतं, म्हणून मन मोकळेपणाने बोलत नाही. त्यांनी ते पुसूनच टाकलं. ते मित्रच म्हणायचे मला. हा केवढा मोठेपणा आहे मला सांगतो, केवढा मोठेपणा आहे. किंवा पुरुषोत्तम पाटील
त्यांना इकडला उकार तिकडे तिकडली वेळ तिकडे कापायची नाही. अशी संस्कार ज्या वेळेला आपल्याला होतात ना त्यावेळेला आपण सरळ मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अमुक एक पुरस्कार मिळावा, तमुक व्हावं, आपलं नाव लौकिक व्हावा वगैरे याच्यासाठी शपथपूर्वक सांगतो मी कधीच कविता लिहिली नाही, कधीच नाही. आता मी थोडासा जुन्या पिढीतला माणूस असल्यामुळे आता असं म्हणाला की आजकाल वृत्त वगैरे लिहिताना काय लोकांना जमतच नाही सगळं. नाही खरं म्हणजे ती खरं आपण ज्याला लिरिक म्हणतो की नाही, कविता पद्य ज्या वेळेला आपण म्हणतो म्हणजे मी मुक्त कवितेला नाव ठेवतो असं मुळीच नाही बरं का, कृपा करून तसा पण वृत्तामध्ये लिहिणं ही खरं कसरत असते तुम्हाला सांगतो. आता विशिष्ट ठिकाणी एखादा शब्द आपल्याला अडतो, तो अडलाच पाहिजे. तुम्ही चिंतन करता, मनन करता. ज्या वेळेला एखादा वृत्त आपल्याला पाठ होऊन जातं ना, म्हणजे मी म्हणतो वृत्तबद्ध कविता म्हणजे कशी असते, मी अशोकला त्याचं उदाहरण दिलं की एखादा रनर असतो बघा, त्याला प्रॅक्टिस करायची असते धावायची. तर धावताना आता आजकाल केवढं प्रदूषण आहे बाहेर वगैरे, तर व्यायामशाळेमध्ये एक रनिंग असा बेल्ट असतो बघा, त्या बेल्टवर धावायचं असतं त्याला नाही का. आणि त्या वेगात धावायचं, ज्या वेगात तो तुमचा वेग कमी झाला एक तर तो मागे किंवा पुढे फेकून देईल तुम्हाला बेल्ट. आणि असं त्या बेल्टवर धावता धावता तुम्हाला तुमच्या हातात सुई दोरा आहे आणि त्या नेड्यामध्ये तुम्हाला दोरा व्हायचा. त्याला मी छंदबद्ध कविता त्याला मी छंदबद्ध कविता. ते सांभाळायचं आहे तुम्हाला, ते सांभाळायचं आहे सगळं तुम्हाला आणि तेही लिहायचं आहे बरं. आता मी थोडा जुन्या पिढीतला माणूस असल्यामुळे मी असं म्हणेल कि काटा समझ के मुझसे न दामन बचाइए, गुजरी हुई बहार की मैं यादगार हो. अरे फुलं तर गळूनच पडतात पण काटे तशीच शिरतात. गुजरी हुई बहार की मैं यादगार हो. आणि ही दलित कविता आहे, ही ग्रामीण कविता आहे, ही सामाजिक जाणीवेची कविता आहे, ही ग्रीन कविता आहे. हे कप्पेच मला मान्य नाही. ते कोणी ठरवावं समीक्षकाने, मला त्याच्याशी घेणं नाही. जी कविता मला भेटते ना, मग ती दलित असेल कुठली असेल ती माझी कविता. आणि आधी कवितेवरच प्रेम केलं पाहिजे तुम्ही. बघा आमचे निवृत्ती महाजन कशी, कुणा कुणाची एखादी तरी जळजळीत कविता माझ्या चुरगळलेल्या आत्म्याला इस्त्री करते दररोज. कुणा कुणाची एखादी तरी जळजळीत कविता माझ्या चुरगळलेल्या आत्म्याला इस्त्री करते दररोज. तेव्हा माझ्या कपाळावरील गाठ्या नाहीशा होतात आणि चेहऱ्यातून थोडंसं हसू होतं. माझा मेंदू म्हणजे अशा कितीतरी कवितांच्या ओळींची वस्तीच होऊन गेलाय. परवा काळजा शेजारी रफू करताना डॉक्टर म्हणाले रक्त खूप गेलंय पण जीवाला धोका नाही. तर डॉक्टर रक्ताचं राहू द्या हो, एखादी कविता नाही ना वाहून गेली काय. आता अशा कविता वाचल्यानंतर सांगा तुम्ही, किंवा धामणस्कर बघा, आता धामणस्करांच्या कविता दिवंगत प्रिय मित्रासाठी नावाची त्यांची कविता मला फार आवडली. त्यांच्या सगळ्यात बहुतेक सगळ्यात कविता माझ्या तोंड वाटली. काही काही माणसं नोकरी असते, सगळं असतं व्यवस्थित ठीक आहे, पण मधल्या वेळामध्ये पॅन्ट पीस घड्याळ वेग असं काहीतरी गरजेचं. तुम्हाला माहिती आहे कॉलेजची गोष्ट. अहो एक टनाची गाडी त्याच्यावर 2 टन लादल्यानंतर काय होणार आहे. जी अभ्यास करतात ही माणसंही अकाली जातात. तर ह्या कवितेतून एकूणच आयुष्याबद्दलचं मिथ्यापण आणि मित्रप्रेम. आता मित्रप्रेम कशाला म्हणायचं, शंकर गेला जय किशोरला कोणी विचारत नाही, लक्ष्मीकांत गेला प्यारेलालला कोणी विचारत नाही, ते खरं मित्र ओके नाही. तर बघा दिवंगत प्रिय मित्रासाठी थोडी कमी धडपड केली असतीस तरी चालले असते. हे एव्हाना लख उजाडले असेल तुझ्या मनात, वर ऊन सर्वांचे सर्व काही तुझ्यावी नाही सुरळीत चालू आहे हे पाहता. परवाच तुझ्या घरात नवीन फर्निचर आले, परवा तुझ्या घरात नवीन फर्निचर आले,
ग्रही नव्याने रंगून निघाले कुठल्या तरी तू गेल्यानंतरच्या शुभ कार्याच्या निमित्ताने. आता तरी आपल्यामुळे सगळं ठीक चालतं हा गैरसमज निसंशय मिटला ना. माझ्याशी कॅरम खेळताना घरच्या एखाद्या साध्या निरोपानेही उठून जायचा. माझ्याशी कॅरम खेळताना घरच्या एखाद्या साध्या निरोपानेही उठून जायचा. तसा तुला अचानक उठून नेलेला संसारात. आता तसा संसार ही कॅरमपेक्षा अधिक महत्वाचा नाही हे तूही शिकला असशील तर ठीक. मग नाहक मेलास असं म्हणणार नाही मी तरी इतरांप्रमाणे. इथं असताना माझ्यासारखंच तुला एकटं वाटायचं म्हणून बजावून ठेवतो मित्रत्वाच्या व वडिलकीच्या नात्याने. विदेही अवस्थेत सध्याच्या अधिकच एकटं वाटेल तरीही परत शरीर मागू नकोस. कारण शरीराबरोबर सगळीच प्रचंड माग लागतात. अन्न वस्त्र निवाऱ्यासारख्या स्थूलांपासून ते आपल्याला हीन करणाऱ्या आपल्याच सूक्ष्माती सूक्ष्म इच्छांपर्यंत. विसरलास काय? एकटपणा असंही झालं तर मात्र सगळं माझ्याकडे केव्हाही परत त्या रूमचा डाव. घाबरू नकोस. तू इथं आहेस हे फक्त मलाच माहीत असल्यामुळे तुझ्या घरचा निरोप इथे येणार. मला ही कुणाचा येणार नाही कारण मी आहे हेही मुळी कुणालाच माहित नाही. अधिकच असं ऐकलं की असं वाटतं की कविता लिहूच नाही आता. कोणाची कविता आहे म्हणाला? कविता लिहू नये आपण काय गो. त्या टिटवाळ्याला त्या चिंतामणी कुलकर्णीकडे रात्र जागायची. पहाटे पहिल्या गाडीसाठी 2:30-3:15 त्या सिमेंटच्या त्या बाकड्यावरती असं हे बसलेत. दामडसकर बसलेत, आपण बसलो गाडीची वाट पाहत. माझे दादा बरं का ते त्यांच्या ऑफिस मध्ये गेलो त्यांच्या घरी जेवलो. म्हणजे रिझर्व्ह बँक मध्ये होते मी. बँक ऑफ बरोडात होतो आणि बाजूला रिझर्व्ह बँक मध्ये ते होते. माझ्या कविता यायचं सत्य तोपर्यंत त्यांनी लिहिलेलं नव्हतं. वयाच्या 50-60 नंतर ते द्यायला लागले. पण ते माझ्या कवितेवर बोलायचे त्यावेळी. आणि नंतर त्यांनी ज्या काही कविता लिहिल्या अरे काय सांगू तुला. आम्ही डोंबिवलीला जाऊन त्यांच्या पायाशी बसून कविता ऐकलेल्या आहेत. प्रार्थनाचे संदर्भ तर सगळं आम्हाला माहितीच होतं सगळं. पण तो माणूस म्हणजे पोपट त्यांनी एकदा काय केलं घरी गेल्यावर खिडकी उघडली आणि पेरू कसा पोपट खातो तर म्हणे आधी पानं काढतो त्याच्यावर. ते पानात दडलेला पेरू असतो ना तो आधी पानं काढतो आणि मग पेरू खातो. म्हणे माणूस आधी पेरू खातो आणि पानांचं काय सगळं. हे जे सूक्ष्म निरीक्षण आहे ना कवी हा दिगंतातलं बघत असतो ना तर त्याच्या पलीकडचं बघत असतं. किंवा आता मला पुन्हा यशवंत मनोहरांची कविता आठवली. आभाळाचे कडू तोंड चुकवतो म्हटले तरी जमत नाही हे इथल्या माडांनाही चांगले ठाऊक आहे. आभाळाचे कडू तोंड प्रस्तावमध्ये थोडीशी म्हणजे अशी बघा की कुणीतरी कुलकर्णी जोशी बदलून गेले. सॉरी नाही सॉरी कसं वास्तव. आणि त्या ठिकाणी कांबळे गायकवाड आले. कोण आले? सिक्केवाले सरकारची जाऊन. तो कोणी कांबळे गायकवाड असेल तो वेल क्वालिफाईड आहे अत्यंत अनुभवी आहे. हे ऐकताना आपल्याला तसं वाटत असेल नुसती कल्पना. जातीवाचक बोलत नाही. या समाजात राहायचं की नाही तर निघून जायचं पळता येत नाही. पण प्रतिमा कशी वापरतात बघा. आभाळाचे कडू तोंड चुकवतो म्हटले तरी जमत नाही हे इथल्या माडांनाही चांगले ठाऊक आहे. सोडतो म्हटले तरी सोडत नाही भुई हा इथल्या गडगडाटाचा अनुभव आहे. कितीतरी तुटले तारे जेव्हा मी धडपडलो अडलो पावली झडलो जशी भीष्मात्माने. एकटाच भटकलो वेदनांच्या जिद्दी प्रकाशात अवीत माझे घायल पंखी गाणी. रात्री आल्या निखाऱ्यावर काळीज भाजत गेल्या. दिवस आले लचके तोडीत खात गेले
भीक म्हणून वाढलेले श्वास घेतले उदास वाणी, संस्कृतीवर तगमगलो तुरुंग वाणे, आणि कितीही घासला परीस तरी लोखंडाचे नाही. अशा कविता ऐकल्यानंतर आपण कुठे आहोत हे कळायला लागतं. आपण कुठे आहोत हे कळायला लागतं. किंवा बघा नामनस्करांच्या तर कितीतरी कविता आहेत. बघा सांगाडा नावाची कविता आहे, फार सुंदर कविता आहे. आणि काय प्रतिमा वापरतात दादा, मला आश्चर्य वाटतं. सांगाडा. तारेत अडकलेल्या मुळारंभाशी संबंध तुटलेल्या पतंगाचे काय होते? प्रथम एक निरागस नेणीव तारेत अडकले. हे नागडा पुढं शिल्लक असतं ते फाटफाट फाटफाट त्याला. प्रथम एक निरागस नेणीव तारेत अडकल्याची. वारा आला म्हणजे उडतो इमोन पूर्वीसारखाच, लीला सूत्र अज्ञात हाती असल्यासारखा. नंतर चहूबाजूंनी त्याचे हल्ले सुटकेसाठी, तारेची बेलात ताकद उंगीपर्यंत. नंतर वारा त्याचे सगळे मस्तवाल रंग उडवून देतो दिगंती. आणि एका संध्याकाळी पाहावं तर नुसता सांगाडा काड्यांचा, सांगाडा नुसता काड्यांचा, सांगाडा रंगीत रूपाचा, सांगाडा आकाशात गर्वाने डोलणाऱ्याचा, सांगाडा स्वतःसाठी स्वर्गावर भरोसा ठेवणाऱ्याचा. सांगाडा खूप अनादी, खूप अनंत, नियती भोगल्यानंतर एवढे शिल्लक राहते. क्या बात है. ग्रेट. वरच्या उंच चढत जाते ती कविता. किंवा शंकर वैद्यांची एक कविता मला आठवली. आयुष्य ही रिले रेस नाही का, आपण तिथपर्यंत धावत जायचं की माशाला पुन्हा द्यायची, दुसऱ्याची हातात द्यायची, नाही का. तसं रिले रेसच आयुष्यामध्ये. मी गेलो म्हणजे माझं कुणीतरी ती सांभाळी वगैरे, तर बघा ती मशाल. तसे प्रत्येकाला बरेच कळलेले असते, तसे प्रत्येकाला बरेच कळलेले असते, पण प्रत्येकाने ते ठेवलेले असते बाजूला, किंवा पसरलेली असते त्यावर हुकमी विस्मरणाची माती. प्रत्येकाला माहिती मला मरायचं. प्रतिमा वापरतात बघा. तसे प्रत्येकाला बरेच कळलेले असते, पण प्रत्येकाने ते ठेवलेले असते बाजूला, किंवा पसरलेली असते त्यावर हुकमी विस्मरणाची माती. तिला कॅन्सर झाला म्हणून आम्ही सारे भेटायला गेलो. तेव्हा पृथ्वी सोडून निघालेला हा जीव आता परत भेटणार नाही कधी, म्हणून ओथंबून आला होता प्रत्येकाच्या डोळ्यात करून निरोप, जीवास भिडलेल्या एका धारदार सत्याच्या जाणीवीसह. आणि ती या आयुष्याच्या रिलेरीस मधली मशाल आमच्या हाती सोपवून जात असताना थरथरले होते प्रत्येकाच्या हात ती स्वीकारताना. पण जसा समुद्र प्राशून टाकावा एका आचमनात, किंवा करावा दृष्टी आड आपल्या समोरची खिडकी बंद करून, तसे प्रत्येकाने केले तिच्या घराच्या. मीही तसेच केले, पण कानामानावर आदळणारे त्या फुरफुरत्या लाटांचे आवाज कसे बनवू. तुमच्या कवितेने करा आता समारोप. कविंजी, तुमच्या कवितेने करा. वडाचं झाड. परवड नावाची कविता आहे. मला 3 मुली आहेत, तिन्ही पदवीधर आहेत. आता तुम्हाला सांगायची हे नाही की आमच्याकडे पदवीधर मुली सापड नाही, बरं बसतं. त्या मुलींना उजवता आपण म्हणतो ना, नाकी नवीन माझ्यात नाकी 10 आले होते. तर कविता ही प्रतिमेची भाषा कशी असते बघा, की वडाचं झाड ते काय, त्याचं वैशिष्ट्य काय की पुन्हा पारंबी त्याची अशी खाली होती, पुन्हा ती रुजली, त्याचं गोड तयार होतं. इकडे एक पारंबी, इकडे एक पारंबी. त्या पारंब्या मला मुलींसारखे वाटतात. हो, मोठी वाढवायची, दुसऱ्याच्या घरात द्यायची, एवढी मोठी वाढवायची, दुसऱ्याच्या घरात द्यायची. परवड, वड आणि त्याची परवड. काळाचे कडू गोड घोट पचवून, नाही का, ऊन वारा पाऊस सगळं काळाचे कडू गोड घोट पचवून परिस्थितीशी 2 हात करताना आलेला करारीपणा प्रयासाने विस्मृतीच्या अंधारात लुटावा लागतो.
4 तरुण मुली उजवायच्या काळजी अगतिक होऊन लाचारी पत्करताना पित्याचे काळीज मातीचे होऊन जाते. आकाशाचा उद्दाम बेफिकीरपणा जाऊन मन मातीसारखे शोषित होते आणि नजर नकळत खाली झुकते. वडाचे झाड हे असेच पित्याचे होते. तसे प्रत्येक झाड जमिनीतून उगवते आणि आकाशाशी नाते सांगत विस्तारते. पण वडाच्या भांड्यांना फुटतात पारंब्या आणि झेपावतात जमिनीकडे. पारंब्यांची ओढाळ नाजूक टोके उत्कट लालसेने रुजायला तयार असतात आणि माती त्यांना ममतेने स्वीकारायला. पण वारा वाहत असतो हटवायसारखा पारंब्या हल्ली रुजण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणि बुरे ढोरे अंग घासतात येता जातात आणि पारंब्याची रुजू लागलेली टोके तुटत राहतात. त्या वेदनाच अशा असतात की मुलीने सासरचा जाच न सांगताही पित्याला उमगावा अशा वडाला. पारंबी रुजायच्या जागी दगड धोंडे वा मुरमाड जमीन असली की वड अधिकच हळवा होतो. बुंद्यातल्या बुंद्यात घुसमटत राहतो. केवळ घराजवळ आहे म्हणून एकाने वडाच्या बुंद्याभोवती पार बांधला आणि पारावर लोंबणाऱ्या पारंबीला रुजणे दुरापास्त झाले. लग्नाचे वय निघून गेलेली मुलगी सांभाळणे पित्याला व्हावे जड. तशी रुजण्याची शक्यता संपलेली पारंबी पेटताना वडाच्या क्या बात है, क्या बात है. तर अशी ही आजची काय म्हणजे शब्दामध्ये वर्णन न करता येणार. संजयने एक गोष्ट महत्वाची सांगितली नाही. त्यांनी जी कविता म्हटली ना चरी अक्षरी, तर ती थोडीशी प्रस्तावना करायला हवी अशी होती की काना मात्रा वेलांटी उकार स्वल्प विराम अर्ध विराम पूर्ण विराम उद्गार चिन्ह प्रश्न चिन्ह हे सगळं मला एका चेहऱ्यामध्ये दिसतंय. ती प्रस्तावना खरं म्हणजे करायला काना प्रश्नचिन्हासारखा आहे नाही का वेलांटी वगैरे ते थोडस सांगायला पाहिजे. म्हणजे मालिन्याचा एक प्रकार होता थोडासा. तर संपूर्ण अशी ही संध्याकाळ आहे आणि एखादी संध्याकाळ अशी असावी जिला रात्र जोडलेली नसावी. पण पर्याय नाही, कुठेतरी थांबलं पाहिजे. तर मोमीन सर केवळ या गाठीभेटीसाठी अक्षरशः गेल्या अनेक दिवसांपासून आजची ही संध्याकाळ कधी एकदा जगायला मिळते. अरुण सरांनाही त्याची ओढ लागली होती आणि नंतर मग बागवे सर त्याला जोडले गेले. सतीश सर होते, संकेत होताच. आज सानेकर सर त्याला जोडले गेले आणि नायगावकर सरही आले. तर ही सगळ्या जुन्या पिढीची सगळे जे संचित आहे जे त्यांच्या अनुभवाचं आहे. सगळ्यांनी फार प्रेम केलं खरं सांगतो. तर संपूर्ण वाटावं अशी ही मैफिल आहे, पण कुठेतरी थांबायला पाहिजे. मी अरुण सरांना विनंती करतो की तुम्ही शेवट करा आजच्या या गप्पांचा मैफिलीचा. छापणं ही जोखीम आहे. तर मित्रांनो, आजची ही खूप सुंदर संध्याकाळ. खरं तर कार्यक्रम जेव्हा सुरू केला तेव्हा मला कल्पना नव्हती की इतका सगळा वेळ आपण घेऊ, इतकं सगळं बोलू. एक अनौपचारिक सगळं असेल पण ते पटकन संपेल तासाभरात असं मला वाटत होतं. पण सगळेच आज या बहरामध्ये आलेत, त्याच्यामुळे त्याचा एक वेगळा आनंद आहे. आणि